व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे आता छोट्या हॉटेल व्यावसायिकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतोय. कारण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे कॉलेजचे विद्यार्थी असतील, कंपनीमध्ये काम करणारे जे कामगार असतील ते या ठिकाणी येऊन नाश्ता करत असतात किंवा चहा पित असतात. मात्र या ठिकाणी आता त्या व्यावसायिकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतोय. असेच या ठिकाणचे एक हॉटेल व्यावसायिक आहेत, त्यांच्याशी बातचीत करूयात. खरं तर जो काय परिणाम युद्धाचा पडतो आपल्या देशावर, त्याच्यामुळे आपल्या हॉटेल इंडस्ट्रीला देखील मोठा फटका या ठिकाणी पडलेला आहे. तुम्ही एक व्यवसाय करता, मिसळचा बिझनेस चालत आहे. एकंदरीत काय या ठिकाणी तुटवडा तुम्हाला जाणवतो या गॅसमुळे? काय एकंदरीत या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो? गॅसच्या टाक्याच वरनं गव्हर्नमेंटने बंद केलेल्या आहेत, कमर्शियल टाक्या. त्यामुळं आम्हाला पुढं काय करताच येणं झालंय. शेवटी हॉटेल बंद करायची वेळ आमच्यावरती आलेली आहे. आता तरी लेबर आहे, त्यांचा पेमेंट आम्हाला बसून द्यावा लागायला लागलाय. वरून भाडं जे भरायचंय ते पण आम्हाला बसून द्यावं लागलंय. आमच्या कंपनीजला ऑर्डर जातात सकाळ संध्याकाळ, ते पण बंद करण्याची वेळ आमच्यावरती आता सध्या तरी आलेली. एकंदरीत या परिस्थितीमुळे आपण पाहतोय मोठ्या हॉटेल व्यवसायाकडनं तर नुकसान होतोच आहे. मात्र जे तुम्ही छोटे मोठे व्यवसाय करताय या ठिकाणी, जे कंपनी असतील, या ठिकाणी येणारे कामगार वर्ग असेल किंवा कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी असतील, ते या ठिकाणी येत असतात, त्यांना देखील मोठा या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणी आलेले जे कस्टमर आहे तुमचे, ते पुन्हा एकदा परत त्या ठिकाणी, या ठिकाणी गॅसच नाही, गॅस नसला तर या ठिकाणी कोणतेही पदार्थ तयार होत नाही. बरोबर. काय आता सकाळपासून एवढे कस्टमर माघारी गेलेत की आम्हाला आता काय करता येणं झालं. तर नावेलाच झाला आमचा सुद्धा त्यावरती. एकंदरीत काय सरकारकडे काय मागणी असणार आहे? कारण आपण पाहतोय छोट्या मोठ्या व्यवसायिकांना देखील अशा पद्धतीने त्रास सहन करावा लागतोय. या ठिकाणी तुमच्या कामगारांना देखील आता घरी बसण्याची वेळ आलेली आहे. काय सांगा? या गोष्टीवर एकच बोलू शकतो की ठीक आहे, युद्धाचा परिणाम सगळ्यांना सहन करावा लागेल, पण यावरती काहीतरी दुसरं सोल्युशन लवकरात लवकर सरकारने काढावं, एवढीच अपेक्षा. सध्या तरी आपण पाहतो या महिनाभरामध्ये जवळपास 1900 रुपयाला व्यावसायिक गॅस गेलेला आहे. त्यामध्ये आता तुटवडा देखील आहे. एजन्सीवाले जे आहेत ते म्हणतात या ठिकाणी तुम्हाला गॅस मिळू शकत नाही. अशा तर दुसरीकडे काळा बाजार देखील सुरू आहे. यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही एक युवा उद्योजक आहे, याच्यावर तुमचं काय मत आहे? नाही, हे तर अशा परिस्थितीमध्ये हे काळा बाजार किंवा नको त्या गोष्टीतनं एक्स्ट्राचं इन्कम काढणं हे तर चुकीची गोष्ट आहे. हे तर केलंच नाही पाहिजे, पण सरकारने थोडं दखल घेऊन लवकरात लवकर यावरती काहीतरी सोल्युशन काढावं. निश्चित आपण पाहतोय हे दादा आपल्या सोबत होते. खरं तर त्यांचा देखील एक व्यवसाय आहे. मात्र या ठिकाणी जर आपण परिस्थिती पाहिली तर 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा त्यांच्याकडे उपलब्ध आहे. मात्र 2-3 दिवसानंतर काय परिस्थिती होऊ शकते हे त्यांना देखील या ठिकाणी कल्पना आहे. मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ग्राहक या ठिकाणी पाठ फिरवताना दिसतात आहे. गॅस नसल्यामुळे या ठिकाणी कोणतेही पदार्थ तयार होत नाही. त्याचबरोबर त्यांचे जे कामगार वर्ग आहेत त्यांना आता घरी बसवण्याची वेळ आलेली आहे. अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर या गॅस तुटवड्यामुळे, त्याचबरोबर वाढलेल्या किमतींमुळे अशा प्रकारच्या उद्योजकांना या ठिकाणी मोठा त्रास सहन करावा लागतोय. त्यांनी देखील सरकारकडे मागणी केली की लवकरात लवकर यावर काहीतरी तोडगा काढावा व जे पहिल्या जशा पद्धतीने सगळं सुरळीत होतं ते सुरळीत पुन्हा एकदा करण्यात यावं. व्हिडिओ जर्नलिस्ट मानदास प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड.